पण कदाचित मला का नाकारण्यात आलं हे पक्षाने सांगितलं तर अजूनही बरं होईल. मला काय म्हणजे त्याच्या बाबतीत का नाकारण्यात आलं हे मला अजूनही कळालेलं आहे. कारण जुना कार्यकर्त्यावर काही कारण नसताना म्हणजे बाजूला करणे हे अन्याय नाही तर काय. पक्ष हितासाठी काम करणारा कार्यकर्ता जसा असतो तसं पक्ष हितासाठी काम करणारा नेता सुद्धा असला पाहिजे. 1000 कोटीपेक्षा जास्त पैसे आपल्या सोलापूरला मिळाले, पण ते कुठं आधीचं सोलापूर आणि आजच्या सोलापूरमध्ये काय फरक दिसत नाही. केंद्रापासून गल्लीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलं आहे, आम्ही सत्तेत आहोत, एवढा पैसा भरून यायला लागला आहे. त्याचा उपयोग जर आम्हाला शहरवासियांना करून देता येत नसेल तर आम्ही कमी पडतो. तर दिलीप माने साहेब माजी आमदार आहेत, चांगले मोठे नेते आहेत. त्यांनी जर पक्षात येत असतील तर त्यांचा मोठ्या नेत्यांचं स्वागत करायला काहीच हरकत नाही. भारतीय जनता पक्ष हे सुभाष देशमुख यांचा पक्ष, या पद्धतीने त्यांचे कार्यकाल चालू होता. दावा करतो, मी दाव्यानं सांगू शकतो, आहे त्या वितरण व्यवस्थेमध्ये, आहे त्या पाणीमध्ये आजच्या घडीला 1 दिवसाआड संपूर्ण शहराला पाणी जवळ किमान 2-2.5 ते 3 तास आपण देऊ शकतो. ठिकाणी शहरामध्ये सुद्धा गोंधळ आहे, कोण उपोषणाला बसतंय, कोण आंदोलन करतंय. त्यामुळे मग निष्ठावंताची व्याख्या कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला लागलाय. आता ह्याला भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं का नेत्यांना दोष द्यायचं का? त्या डिसिजन मेकिंगमध्ये एकटा दुकटा नसतं, अनेक लोक असतात. शहर अध्यक्ष झाले रोहिणीताई तडवळकर, त्यावेळेला म्हणजे आम्हालाही का ह्याच्यानं आनंदच होता. तर त्यांचं स्टेटमेंट होता की आम्ही सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून भविष्यात वाटचाल करणार आहे. ते स्टेटमेंट आता अजूनही ते तिथंच राहिलं. नमस्कार, इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या व्यासपीठावरती सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. खरं तर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक ही तब्बल 8 वर्षांनंतर निवडणूक लागली आहे. या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक होतं आणि या 8 वर्षातील कार्यकाल असेल किंवा सोलापूर शहराचा विकास असेल, या एकंदरीत सर्वच गोष्टीवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. खरं तर आपण पाहतोय महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत आणि प्रत्येकजण महानगरपालिकेवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि या अनुषंगानं, या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक आप्पासाहेब चौगुले. साहेब नमस्कार. आपण जर पाहिलं, आप्पासाहेब चौगुले यांचा कार्यकाल जो होता महानगरपालिकेतला 2007 पासून ते 2012 पर्यंत असा हा त्यांचा कार्यकाल होता. आणि या कार्यकालामध्ये आप्पासाहेबांचं काम प्रभागातलं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम असेल आणि विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी असताना महानगरपालिकेत अतिशय अगदी प्रभावीपणे भूमिका मांडली. पक्षाचे विषय असेल, शहरातील विषय असतील, अगदी सभागृहामध्ये त्यांचे आक्रमकपणे विविध पक्ष त्यांची भूमिका आपण मांडलेली पाहिली आहे. आणि याच अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये खुली चर्चा या विषय कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग झाले आहेत. आप्पासाहेब नमस्कार. नमस्कार. आपण जर पाहिलं, आता सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना एकंदरीत आपण 2007चा 2012 पर्यंतचा प्रवास पाहिला, त्यानंतर आपण पक्षामध्ये कुठं सक्रिय दिसला नात. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एकंदरीत ज्या विविध घडामोडी असतील, या सर्व प्रक्रिया असेल, या प्रक्रियेमध्ये आपण कुठे दिसला ना? वास्तविक मी थोडा इतिहासापासून थोडं सुरुवात करतो. इतिहास म्हणजे फार मोठा नाही. मी जुळे सोलापूर भागामध्ये 1996ला 95-96ला भारतीय जनता पक्षाची तिथं शाखा काढली, स्थापन केली भाजपची. त्यावेळी त्या भागामध्ये शिवसेना, प्रस्थापित शिवसेना, ते जे त्यावेळेला युतीतील मोठे बंधू, मोठे भाऊ म्हणून घेत होते, त्यांचे आमदार होते आणि ते प्रस्थापित होते. तो पक्ष प्रस्थापित होता, तिथं भाजप नव्हता. आणि शिवाय काँग्रेस पण दिग्गज माजी मुख्यमंत्री सुकुमार शिंदे यांचाही तो मतदारसंघ राहिलेला होता आधीचा. मग नंतर खंदारे त्यावेळेला आले. त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची मी स्थापना केली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आणि शिवसेना आणि काँग्रेस त्यावेळेला त्या भागात एक दिग्गज आणि प्रस्थापित कार्यकर्त्यांचा तो नेत्यांचा पक्ष होते दोन्ही. त्या ठिकाणी भाजप काढलो. त्यावेळेला अनेक लोक म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यावेळेला गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठं सत्तेत नव्हते.
मग स्थानिक असो, राज्यात असो, केंद्रात असो, सत्तेत नव्हती. मग 96 नंतर मी तिथं पक्षाच्या कार्याला सुरुवात केलं आणि स्ट्रगल केलं त्या लोकांशी तिथं पक्षवाढीसाठी समोरच्याशी अनेक स्ट्रगल करून आपण त्या पक्षवाढीला लागला. 1997ला पहिली निवडणूक झाली महानगरपालिकेची, हद्दवाढ भाग असल्यामुळे. मग त्यावेळेला स्वाभाविकपणे ते शिवसेना तिथं प्रस्थापित होते, त्यांचं आमदार होते आणि एक सिंगल सदस्याचा प्रभाग होता, त्यामुळे ते शिवसेनेला सोडावं लागलं. मग पुन्हा 2002ला त्रिसदस्यीय प्रभाग झाला, त्यावेळेला 2 ओपन होते. मग आमच्या नेत्यांनी वगैरे एक जागा माझ्यासाठी मागितले. वल्ल्याळ साहेब होते, देशपांडे साहेब होते, मेंगजी साहेब, आणि तिने आग्रहानं मागितले. पण शिवसेनेने एवढा आग्रह केला की ते आम्ही देणार नाही, असं त्यावेळेला सुटलं नाही. मग त्यावेळेला आमच्याच नेत्यांनी मला सांगितलं की ते सोडत नाहीत, मग तू अपक्ष लढावं लागेल तुला. मग म्हटलं पक्षविरोधी नाही, पक्षविरोधी नाही, तुला जर तुझं अस्तित्व दाखवून देण्यासाठी अपक्ष लढावे लागेल. हे पक्षासाठी तुला हे थोडा बलिदान दिल्यासारखी भावना आहे, पण ते करावं लागणार तुला. त्यावेळेला पक्ष नेत्यांचं ऐकून मी विरोधात, शिवसेनेच्या विरोधात मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलो, लढलो आणि फार मोठ्या प्रमाणात मला मतं देखील मिळाली आणि चांगली चर्चा झाली. पण त्यानंतर मी तसं 97ला मी मंडळामध्ये सरचिटणीसची जबाबदारी पण पार पाडलो होतो मंडळाची. मग त्यानंतर विविध पदावर काम करत असताना 2002 नंतर मग 2007ला पुन्हा सिंगल प्रभागाची रचना झाली, एक सदस्यीय प्रभाग रचना झाली. मग त्या रचनेच्या वेळेला स्वाभाविकपणे त्यावेळेला माझ्या सुदैवानं युती तुटली, भाजप सेनेची युती राहिली नाही आणि स्वाभाविकपणे मला भाजपची उमेदवारी मिळाली आणि शिवसेनेच्याकडून सुद्धा उमेदवार मिळाला. त्या निवडणुकीमध्ये मी प्रस्थापित असलेल्या शिवसेनेला पराभूत करून पहिल्यांदा त्या भागात भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून मी तिथं निवडून आलो. ही माझ्या कामाची पहिली पावती लोकांनी मला दिली. आणि त्यानंतर मी महानगरपालिकेमध्ये 5 वर्षाची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करताना 2008ला त्यांनी मला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. पहिल्यांदा जरी गेलो तर पक्षाने मला चांगली मोठी संधी दिली, विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली आणि 2 वर्ष मी विरोधी पक्षनेता म्हणून तिथे काम केलो आणि अत्यंत प्रभावीपणे एक वेगळेपणा जपून विरोधी पक्ष म्हणजे कसा असावा या पद्धतीने मी तिथे काम केले आणि हे सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे. आणि 2012ला जेव्हा माझा कार्यकाल संपला त्यावेळेला माझ्या भागातील प्रभाग पद्धतीमध्ये महिला आरक्षण पडलं आणि ओबीसी आरक्षण पडलं, त्यामुळं मला उभं राहता आलं नाही. मग महिला असल्यामुळं पक्षाचे अनेक पदाधिकारी माझ्याकडे आले, सांगितले की तुमच्या घरच्यांना वगैरे असं उभा करा. पण मी त्यावेळेला स्पष्ट नकार दिला, तुम्ही उमेदवार द्या, तुम्ही देईल ते उमेदवारांना मी निवडून आणण्याची जबाबदारी घेतो, प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला प्राध्यापक मोहिनी पत्की मॅडम यांना, इथं शहरातील ते नगरसेविका होते, त्यांना आमच्या प्रभागामध्ये फॉर्म भरून तिथं उमेदवार म्हणून दिले. आणि मला सांगायला आनंद वाटेल त्याही स्थितीमध्ये साधारणतः विद्यमान नगरसेवक जो असतो त्या नगरसेवकाच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सीचं एक फॅक्टर असतं, पण ते तिथं काही जाणवलं नाही, कारण मी कामच तसं केलं होतं. त्यामुळं मोहिनी पत्की मॅडमना सुद्धा आम्ही निवडून आणलो. त्यांना म्हणजे कंटिन्यू माझा प्रभाग नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून कंटिन्यू झाला आणि एवढं चांगलं कार्य मी पक्षासाठी करत राहत आलो, कायम केलो. आणि त्यावेळेला तन मन धन अर्पण करून पूर्ण वेळ पक्षासाठी झोकून देऊन मी काम केलेलं आहे, पक्ष वाढीसाठी. मग नंतर आता पक्ष मोठा वाढला, ह्या गोष्टीचा आपल्याला आनंद आहे, पक्षाचा विस्तार व्हायला लागला, चांगली गोष्ट आहे. पण 2017ला आमच्या भागामध्ये एक खुलं प्रवर्ग पुन्हा निवडणुका आल्या महापालिकेच्या, त्यावेळेला खुली जागा होती. त्यावेळेला पक्षाने मला म्हणजे उमेदवारी मागितली, रीतसर मागितली, फॉर्म भरलो, मुलाखत दिली, पण त्यावेळेला मला उमेदवारी नाकारण्यात आली. का नाकारण्यात आली? नाकारण्यात आली म्हणजे मी समजतो नाकारण्यात आली याचा कोणीतरी सांगायला पाहिजे होता की तुमची उमेदवारी मिळणार नाही म्हणून. पण आज सगळ्यात उमेदवारी का दिली नाहीत मला अजूनही ते कळालं नाही, एवढं चांगलं काम करून देखील. तेही मी ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो, जे पक्षाच्या विरोधात काँग्रेसच्या एका फॅमिलीबरोबर, त्या फॅमिलीतल्या एका युवकाला त्या उमेदवारी दिली, ते म्हणजे भाजपकडून. म्हणजे मी काम करून देखील मला नाकारण्यात आला. मग त्यानंतर मी भाजपच्या शहर पदाधिकारी म्हणून सुद्धा मी त्या वेळेला मी शहर उपाध्यक्ष होतो विशेष म्हणजे, तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली. असं ठीक आहे, मी काम करत राहिलो. दरम्यानच्या काळात 2014ला
सुभाष बापू देशमुख तिथं आमदार म्हणून तिथं त्यांना उमेदवारी मिळाली. ते सुद्धा राज्यामध्ये भाजप सेनेची युती राहिली नव्हती. मग अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडल्यामुळे एक ज्येष्ठ नेता म्हणून आले. त्यावेळेला आम्हाला आनंदच झाला होता की आम्हाला आता आमचा हक्काचा आमदार मिळेल. कारण आम्हाला युतीचा धर्म म्हणून शिवसेनेचं सगळं स्वीकारावं लागत होतं, स्वीकारत होतो आम्ही. पण आता आमचा आमदार मिळवणे आनंद होता. आम्ही त्यांच्यासाठी काम केलं आणि ते निवडून आले योगाबाना, याचा आम्हाला आनंद झाला. आपण जर पाहिलं एकंदरीत आपला प्रवास तिथंच आपण सांगितलं हदवाड भागाला. खरं तर हदवाड भाग एक सोलापूर महानगरपालिकेचा जसजसा विस्तार होत गेला तसं आपण जर पाहिलं 1992ला सोलापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झाली आणि हद्दवाढ झाल्यानंतर तिथलं हद्दवाड भागाची परिस्थिती आपण पाहिली आहे. तुम्ही हद्दवाड भागातून निवडून आलात आणि हद्दवाड भाग अशा परिस्थितीत देखील आपण तिथं पहिल्यांदा कमळ फुलवलं हद्दवाड भागामध्ये आणि पक्षवाढीसाठी देखील तुम्ही मोठं काम केलेलं आहे. आणि असं असताना देखील पुन्हा सातत्यानं तुम्हाला पुढं डावलण्याचा प्रयत्न झाला, याचं कारण काय आहे असं? मला या गोष्टीचं रहस्य अजूनपर्यंत कळत नाही. एक ज्येष्ठ नेता, एक ज्येष्ठ कार्यकर्ता 96 पासून प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून पक्ष प्रस्थापित करतात. माझ्यासारखा कार्यकर्ता करतो आणि तिथं पक्षवाढीसाठी काम करतो आणि पहिल्यांदा स्ट्रगल करून पहिला नगरसेवक म्हणून त्या भागातला मी नगरसेवक पद पक्षाला देतो. माझ्यानंतर मी एक महिला नगरसेवकाला निवडून आणून देतो आणि शहरावर पदाधिकारी म्हणून सुद्धा मी काम करतो. तरी देखील हे मला का बाजूला ठेवण्यात येतं आहे हे थोडं संशोधनाचा विषय आहे. तसे अनेक कारणं आम्ही सांगू शकतो, पण ते कारणं ते परफेक्ट होऊ शकत नाही, म्हणजे आरोप केल्यासारखं होईल. पण कदाचित मला का नाकारण्यात आलं हे पक्षाने सांगितलं तर अजूनही बरं होईल. मला काय म्हणजे त्याच्या बाबतीत का नाकारण्यात आलं हे मला अजूनही कळालेलं नाही. म्हणजे आपण जेव्हा पक्ष आपण पहिल्यांदा तिथं हद्दवाढ भागामध्ये वाढवला आणि मोठ्या प्रमाणात तिथं आपण पक्षवाढीसाठी देखील काम केलं. असं असताना आज पक्ष आपला मोठा झालेला आहे, राज्यात मोठी सत्ता आहे, केंद्रात आहे, सोलापूर महानगरपालिकेसुद्धा आपली भाजपाची सत्ता होती आणि आता पुन्हा आपण निवडणुकीला सामोरं जात असतं. हे सामोरं जात असताना पक्षांतर प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि भाजपामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात आपण सध्या पाहतोय. मग तुम्ही एक निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते आहात, नगरसेवक आहात. असं असताना एक पक्ष प्रवेश करून निष्ठावंतांना डावलण्याचा प्रयत्न होतोय का पक्षाकडून? याबद्दल आपण काय सांगाल? पक्षमुळे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना एका कुठल्याही पक्षाचं असो, भाजप असो, आणि कुठलेही पक्ष असो, कार्यकर्ता हे तो पक्षाचा कार्यकर्ता असतो. मग त्यांनी पक्षाचं काम करत असताना जर कुठले इतर पदाधिकारी, इतर पक्षाचे लोक अथवा नवखे कोण जर पक्षात येत असतील तर त्यांना घ्यायला काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. शेवटी मी शून्यातून सुरुवात केलो पण ते विस्तार केला, त्याने त्याला जोडून घेतल्यानंतरच पक्षाचा विस्तार होत असतं. पक्षाचा विस्तार केलो ही चांगलीच गोष्ट आहे. आणि आजही जर कोण इतर पक्षातून अथवा कुठल्या नवखे लोक जर पक्षात येत असतील त्यांचं स्वागत करायला पाहिजे, कारण त्यामुळं पक्षाची ताकद वाढणार आहे, पक्षाचं बळ वाढणार आहे आणि आपल्या प्रतिनिधींची संख्या वाढीसाठी हे सगळे प्रयत्नाचे भाग असतात. हे करायला काहीच हरकत नाही. परंतु याच्यामुळे निष्ठावंतांना कुठं तर संधी मिळत नाही किंवा त्यांना डावल जातं असं वाटतं का तुम्हाला? मला सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या घडीला निष्ठावंताची नेमकी व्याख्या काय? पक्षाच्या माध्यमातून निष्ठावंत हे कुणाला निष्ठावंत ठरवतात, कुणाला म्हणतात? जर तसं असेल तर 2017ला मी जेव्हा उमेदवारी मागितलो, मी एक जुना निष्ठावंतच कार्य करतो, तो आजही आहे. पण निष्ठावंताला डावलून नवख्यानं उमेदवारी 10-12 जणांना उमेदवारी दिलीच की त्यावेळेला. मग निष्ठावंतांची नेमकी व्याख्या काय? डावलला तरीसुद्धा आम्ही तक्रार केलो नाही, आम्ही गप राहिलो. आज मोठ्या प्रमाणात इनकमिंग व्हायला लागलं, अनेक लोक पक्षात यायला लागलेले आहेत. माझं मत आहे त्यांचं स्वागतच करायला पाहिजे. स्वागत करण्याआधी आता अनेक घडामोडी घडायला लागलेल्या आहेत, चर्चा चालू आहे, कोण पाहिजे कोण नको. हे माझं मत आहे, पक्ष हितासाठी काम करणारा कार्यकर्ता जसा असतो तसं पक्ष हितासाठी काम करणारा नेतासुद्धा असला पाहिजे, तरच ही व्यवस्था चांगली आहे. मग तिथं निष्ठावंतांनाही न्याय मिळणं गरजेचंच आहे. पण नेमकी निष्ठावंताची व्याख्या काय? जर कुठला नेता आपलं काम करत्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला निष्ठावंत म्हणायचा का पक्षाचं काम करताय म्हणून त्याला निष्ठावंत म्हणायचा? निष्ठावंत कोण नेमका? ह्याच्या कन्फ्युजनमध्ये प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार निष्ठावंतीची व्याख्या ठरवायला लागलेला आहे. खरा सच्चा कार्यकर्ता, आता मी माझंच सांगत नाही, असे अनेक कार्यकर्ते शेकडोनी लिस्ट येईल. आता अनेक ठिकाणात शहरामध्ये सुद्धा गोंधळ आहे, कोण उपोषणाला बसतंय, कोण आंदोलन करतंय. तर मग निष्ठावंताची व्याख्या काय? त्याला मेरिट काय आहे का नाही? निष्ठावंताचं काय नेमकं मेरिट काय? पण निष्ठावंतावर अन्याय होऊ नये
ही भावना कुठलाही पक्ष असू दे, कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय व्हायला नाही पाहिजे. कारण तो कार्यकर्ता अनेक वर्षापासून पक्षासाठी झिजलेला असतो, काम केलेला असतो. मग जर नवीन येत असेल तर त्यांनी पक्षात सामील व्हायला पाहिजे, पक्षाचं काम करायला पाहिजे. आणि भविष्यात त्यांना आता मी जवळजवळ आता 30 वर्ष झालं मी काम करतो पक्षाचं. मला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली 10-12 वर्षांनी, 12 वर्षांनी उमेदवारी मिळाली, तरी मी काम करत राहिलो. त्याच्यानंतर मला उमेदवारी नाही मिळाली तर सुद्धा अजूनही काम करतच आहे ना. त्यामुळं पक्ष हितासाठी काम करणारा निष्ठावंत की नेत्याच्या हितासाठी काम करणारा निष्ठावंत, ही ह्याच्याबद्दल एक डेफिनेशन म्हणजे एक व्याख्या ठरवणं गरजेचं आहे. मग कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय होणार नाही. आपण जर पाहिलं आपल्यालाही वाटतात आपला पक्ष मोठा झाला आहे, सत्तेतला पक्ष आहे आणि सत्तेतला पक्ष असल्यानंतर प्रत्येकाला पदाची अपेक्षा असते महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर. तसंच आपण जर पाहिलं आणि या असं असताना देखील आपल्याला एक डावललं जातं आहे. मग हा तुमच्यावर होणारा अन्याय आहे का असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल अन्याय आहे. कारण जुना कार्यकर्त्यावर काही कारण नसताना म्हणजे बाजूला करणे हे अन्याय नाही तर काय आहे. मी तर म्हणतो आता नौख्यांना बोलवून उमेदवारी देणे, पण तिथं जर आपला कार्यकर्ता नसेल आणि तिथं कुठल्या तरी एक नवीन कार्यकर्त्यांचे एक भक्कम करण्याची जर गरज असेल आणि बाहेरून येत असेल तर बिलकुल घ्यायला पाहिजे, द्यायलाही हरकत नाही. पण आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेऊन घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे उमेदवारी. पण निष्ठावंतावर अन्याय व्हायला नाही पाहिजे, हे आमची भावना आहे. पक्ष अन्याय करते का असं तुम्हाला म्हणायचं? पक्षाला मी नाव ठेवत नाही. पक्ष शेवटी तसं पाहिलं तर मी 30 वर्षापासून काम करत असताना शहरामध्ये मी त्याच्यानंतर 2 निवडणुका झाल्या. आम्ही निष्ठावंत एवढ्यासाठी होतो की तिकीट नाही म्हणल्यावर आम्ही गप्प बसलो होतो आणि पक्षाच्या आदेशानुसारच आम्ही काम करत होतो. त्यावेळेला असं ॲग्रेसिव्ह होऊन आम्ही नेत्यांच्या विरोधात पक्षाविरोधात कधी काम केलं नाही आणि करू शकत नाही. आम्हाला पटलं नाही. आणि आजकाल काय झालं, नेमकं पक्ष नेत्यांच्या पक्षाला पक्ष म्हणायचा का भारतीय जनता पक्षाला पक्ष म्हणायचा? पक्षाची सुद्धा आता तर काय म्हणजे कोणाला का पक्ष अन्याय करत नसतं. पक्षसुद्धा कुठल्या तरी एका नेत्याच्या डिसिजनमध्ये अथवा पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हे सगळ्या घडामोडी घडत असतात. नेते अन्याय करतात का कार्यकर्त्यांना? नेत्यांनी निर्णय घेताना योग्य निर्णय घ्यायला पाहिजे, कुठल्यावर अन्याय होऊ नये ही काळजी नेत्यांनी घ्यायला पाहिजे, नाहीतर कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे. सध्या होते का नेत्यांकडून तसं? अनेक कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला लागलाय. आता ह्याला भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचा का नेत्यांना दोष द्यायचा का? त्या डिसिजन मेकिंगमध्ये एकटा दुकटा नसतं, अनेक लोक असतात. पण एखाद्याच्या मर्जीनुसार जर उमेदवारी देत असेल तर तुम्ही बहाल खुशाल उमेदवारी कोणालाही देऊ द्या, त्या क्षमतेनुसार द्या. पक्ष हित त्यामध्ये किती आहे? जर कुठल्या नेत्याच्या हितासाठी जर उमेदवारी होत असेल तर मग पक्ष हिताला दुर्लक्ष केल्यासारखं होईल, त्याच्याकडं बाजूला ठेवल्यासारखं होईल. त्यामुळं निष्ठावंताची व्याख्या ठरवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर अन्याय होऊ नये हे पक्ष व्यवस्थेने काळजी विचार करायलाच पाहिजे ना. तुम्ही या आता जी निवडणूक आहे, आता आपण 2026ची निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही आपल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे का? नाही. आणि का नाही केली? कशासाठी? काय कसं झालं 2014ची जेव्हा 2024ची परवाची विधानसभेची निवडणूक लागली, मी अलिप्त होतो. मी 2019 पासून 2014ला जेव्हा आमच्या भागात सुभाष देशमुख उमेदवार म्हणून आले त्यावेळेला मी कमीत कमी एक 40 बूथ यंत्रणा माझ्याकडे जबाबदारी होती, आम्ही आनंदानं केलो. मग तेव्हापासून आम्ही पक्षाचं काम करत होतो, पदाधिकारी झालो. पण 19ची निवडणूक झाली त्यावेळेला मला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आलं. विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेपासून पदाधिकारी असताना पूर्ण मला लक्षात आलं म्हणजे का असं केलं. पण ठीक आहे, राहिला, मी शेवटी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण 2024च्या निवडणुकीमध्ये आधी लोकसभा झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला प्रदेशाचे नेते माननीय रघुनाथ कुलकर्णी त्यांनी मला फोन करून बोलावून घेतले होते. त्यांनी म्हणलं तुझ्याकडे जबाबदारी कुठली आहे? मी म्हणलो माझ्याकडे जबाबदारी नाही. तर त्यांनी मला एक मोठी जबाबदारी दिली, तुझ्यासारखा कार्यकर्ता सक्रिय राहणं गरजेचं आहे. मग त्यावेळेचे तत्कालीन उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी ते उमेदवार होते. त्यांचा प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते निवडणुकीच्या दिवसापर्यंत पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर राहायचा एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून, रात्रंदिवस. रात्री त्यांच्याकडे सोडून मी घरी यायचं, पुन्हा पाठी म्हणजे पूर्ण वेळ त्यांच्यासाठी काम केलं एक पक्ष प्रतिनिधी. कारण ते नौके होते, त्यांच्याबरोबर एक सिनियर कार्यकर्ता इतर भाषा बोलणारा त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे. मला जबाबदारी दिली, तू हे काम करायचं आणि ती पूर्णपणे माझी जबाबदारी पार पाडली, यशस्वी झालो आम्ही.
सगळ्यांच्या आशीर्वादानं. पण त्याच्यानंतर 24ला 6 महिन्यांनी 24ची विधानसभा निवडणूक लागली. त्यावेळेला एवढ्या मोठ्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून कुठंतरी गिनती व्हायला पाहिजे. एखादा फोन कोणी सांगायला पाहिजे. कोणीही मला बोलवलं नाही. त्याने पूर्णपणे मला अलिप्त ठेवण्यात आलं. का ठेवण्यात आलं हे मला कळून नाही. मग माझ्या एक लक्षात आलं, आता 25 वर्ष काम 30 वर्ष काम केल्यानंतर देखील माझ्यासारख्या निष्ठावंताला जर अशी भूमिका म्हणजे अशी अवस्था करत असेल, तर मग मी त्यावेळेला नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करून मी सदस्यपदाचा राजीनामा दिला 24ला. मी म्हणलो अशा पद्धतीनं जर नेतेच वागत असतील चुकीच्या कार्यपद्धतीनं, ते निष्ठावंत कार्यकर्त्याला सांभाळत नसतील तर नुकसान फक्त कार्यकर्त्यांचं होत नाही. काय मेसेज जात आहे? निष्ठावंतावर अन्याय होत आहे म्हणजे ह्या पक्षामध्ये निष्ठावंताला स्थान नाही. आणि दुसरी गोष्ट, नवीन कार्यकर्त्याने घेता ठीक आहे, पण त्या सगळ्यांनी मिळूनच काम करून घ्या ना. एवढंच नाही तर त्यांना सांगू नका, हेच मेसेज जात आहे. मग अशा वेळेला ह्यांच्या कार्यपद्धती असंही मला बाहेर राहायचं तसं बस करू म्हणून मी पक्ष सदस्य पदाचा राजीनामा दिलो आणि मी घरी बसलो. मग त्यानंतर आता मीच राजीनामा दिलो म्हटल्यावर मी आता पक्ष कार्यालयात जाऊन मी उमेदवारी मागण्याचा फॉर्म घ्यायचा प्रश्नच येत नाही. आणि जरी मला उमेदवारी मागायला पाहिजे असं जर म्हणत असेल तर तिथं त्या भागामध्ये आप्पासाहेब चोगले नावाचा एक सिनियर ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ता हे पक्षाला माहिती नाही का? माहिती आहे ना. आज अनेक बाहेरचे येतात, काल गेलेले आज परत येतात. पण त्या भागातील मी तर म्हणतो ते मेरिटच वापरा. त्या भागात कोण ज्येष्ठ आहे, निष्ठावंत आहे, नवीन आहे, जुना आहे, मग वापरून पक्षाचं सुद्धा काम आहे. आज शहर अध्यक्ष झाले रोहिणीताई तडवळकर. त्यावेळेला म्हणजे आम्हाला एक ह्याच्यानं आनंदच होता की एका ज्येष्ठ महिला कार्यकर्त्याला एक मोठी जबाबदारी शहरात दिली. त्यावेळेला त्यांचं स्टेटमेंट होतं की आम्ही सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून भविष्यात वाटचाल करणार आहे. ते स्टेटमेंट आता अजूनही ते तिथंच राहिलं. म्हणजे का त्यांनी संपर्क साधण्यात माहीत नाही. मग त्याच्यानंतर या सगळ्या घडामोडी घडले आणि मी उमेदवारी मागायला गेलो नाही. तुम्ही हद्दवाड भागातल्या जे तुम्ही पक्षांतर नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलत आलात की जे पक्षाचे नेतृत्व हद्दवाड भागातले आमदार म्हणून सुभाष देशमुख आमदार आहेत, त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही नाराज आहात का बापूंच्या? हो, मी राजीनामा देताना त्यांच्या नेतृत्वाबद्दलच नाराजी व्यक्त करून राजीनामा दिलो. कारण तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये भेद करू नका, माझं म्हणणं होतं. मग तुमची कार्यपद्धती चुकीची आहे तर कार्यकर्त्यांमध्ये भेद करू नका. नौक्यांना जरी घेत असाल तर जुन्यांना सोडू नका. कारण निश्चितच आमच्या अनुभवाचा तरी उपयोग होईल ना, पक्षाला होईल, उमेदवाराला होईल. जर पक्ष जर तुमच्यापुरता मर्यादित राहत असेल तर मी भारतीय जनता पक्ष म्हणून बघू का आमदारांचा पक्ष म्हणून बघू? त्यांचं नेतृत्व कसं राहिलं हद्दवाड भागामध्ये? त्यांचं नेतृत्व ते भारतीय जनता पक्षाचे त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष हे सुभाष देशमुख यांचा पक्ष या पद्धतीने त्यांचे कार्यकाल चालू होता. त्या पद्धतीमुळे आता आम्हाला जर तिथं स्थान नसेल, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता हा माझा नेताच आहे. तर कुठला नेता जर त्या पक्षाचं एक लिमिटेशन करून असं करत असेल तर कुठल्याही कार्यकर्ता हे मनापासून मान्य करू शकत नाही. अनेक कार्यकर्ते पटत नाही पण गप बसतात. मी व्यक्त होतो एवढंच. त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात फक्त काय हे चुकीचं व्हायला लागलं हे बोलणं सुद्धा म्हणजे कोणीतरी बोलावं लागणार आहे म्हणून बोलतो. आणि मी काय चुकीचं केलं असं म्हणत नाही. मी उलट मी लक्षात आणून देतोय ना, तुम्ही सगळ्यांना घ्या, सगळ्यांना सामावून घ्या, जुने नवी भेद करू नका, सगळ्यांना जबाबदारी द्या. तुम्हालाच का डावललं? सुभाष देशमुख त्यातले आमदार आहेत, त्यांचे नेतृत्व त्यांनी करतायत, तुम्हाला डावलण्याचं काय कारण? त्यांनी कशासाठी डावलं ते तेच सांगू शकतील. हां, मला का डावलं मला तरी अजूनपर्यंत माहीत नाही का डावलं. ते तेच सांगू शकतील. खरोखरच मला का डावलले मला त्याचं कारण तरी कळू दे. खरंच मी कुठं चुकलं असेल तर माझी चूक सांगायला पण पाहिजे. आता कुठल्याही कार्यकर्त्याला, माझंच नाही, कोणाला डावललं जात आहे, का डावललं जातं ते त्याला सांगायला पाहिजे. हे कुठलाही पक्ष असो, हे काय असं बॉन्डिंग कुठलाही काय सर्व्हिस अथवा कुठली कंपनी नाही. मी तिथं नोकरीला लागलो, मी राजीनामा दिलो, त्याला बडतर्फ केले, त्याला सस्पेंड केले, हे हिथं कार्यकर्ता म्हणून झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते असतात. मग ते नेत्यासाठी असू दे, पक्षासाठी असू दे, त्यांच्यामध्ये एकमेकाशी संवाद असला पाहिजे, बॉन्डिंग असलं पाहिजे, विचार विनिमय असला पाहिजे आणि ते लांबचा प्रवास हे एकत्रितपणे करायला पाहिजे. त्यामध्ये आवडीनिवडीनुसार जर विभागणी कार्यकर्त्यामध्ये होत असेल तर ते पक्षाच्या हिताचं नाही. त्यामुळं मला थोडं एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून म्हटलं ही कार्यपद्धती योग्य नाही. मग अशा पद्धतीनं मला काम करणं म्हणजे माझ्या बुद्धीला पटत नाही. मी थोडा अलिप्त होतो. ह्या पद्धतीने मी बाजूला झालो.
आप्पासाहेब, आपण जर एकंदरीत ह्या पक्षाच्या एकंदरीत वाटचालीवर आपण ते थोडक्यात आपण जे प्रकाश टाकत असताना आतापर्यंत सोलापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली आपण पाहिलं, आणि त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. त्या अगोदर तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आणि भाजपची सत्ता आल्यानंतर या मागील 5 वर्षाच्या कालामध्ये भाजपाचं काम सोलापूरमध्ये पक्षाचं काम महानगरपालिकेत कशा पद्धतीनं राहिलं, त्यांच्या एकंदरीत या 5 वर्षाचे सत्तेच्या कार्यकालावर तुम्ही कशा पद्धतीने प्रकाश टाकाल, काय सांगाल याबद्दल? मी 2017ला सत्ता आली आमची भारतीय जनता पक्षाची महानगरपालिकेमध्ये. 2017ला सत्ता आली 5 वर्षासाठी आणि बहुसंख्याने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं 49-50 कात्री 50% जागा जिंकून भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आणि योगायोगानं त्याच वेळेला आपली राज्यात पण सत्ता होती आणि केंद्रात पण सत्ता होती. त्याचा आपल्याला भरपूर केंद्राने तर स्मार्ट सिटीची एक योजना पण आपल्याला दिली की केंद्राकडून अनेक स्कीम आले, राज्याकडून स्कीम आले आणि त्या विशेष म्हणजे 2 मंत्री त्या काळात सोलापुरात होते. सोलापूरचे 2 आमदार 2 मंत्री होते. नाही, ह्याचा लाभ, एवढी मोठी ताकद आणि आमची सत्ता, ह्याचं जेव्हा कम्पॅरिझन करतो तर आपल्याला लाभ किती लाभ झाला आहे. मी काय आपला नागरिकसुद्धा सांगू शकतं, आपण पाहिजे तसं आपण त्या सत्तेचा उपयोग आपल्या शहरासाठी करू दिलो असं मी तरी म्हणू शकत नाही. त्याचा लाभ शहरवासियांना झालेला नाही. कारण कशा अनेक गोष्टी आहेत. उड्डाणपुलाचं काम उद्घाटन होऊन 10 वर्ष होत आले. दुहेरी पाईपलाईनचं काम त्याच काळात झालेलं, म्हणजे उद्घाटन तेव्हा झालेलं. आता जस्ट ह्या कार्यकालात ते उद्घाटन झालं, म्हणजे पूर्णत्वास आलं. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि हे विकासाची कामं एक महानगरपालिकेच्या स्तरावर विकास कामं एका लिमिटेशनमध्ये असतात, कारण त्यांची आर्थिक क्षमता महापालिकेची आणि शासनाकडून येणारा पैसा विविध योजनातून. शेवटी त्या योजना आणि त्या आपल्याकडे असलेलं भांडवली उत्पन्न, या उत्पन्नाच्या आधारावर काम असायला पाहिजे. मुळात हे काम कसं करायला पाहिजे त्याचा एक विषय वेगळा आहे. म्हणजे एक परफेक्ट काम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे म्हणतात तसं काम होताना कधीच दिसत नाही. आजच काय, कधीपासून सुरुवातीपासूनच ते डेव्हलपमेंटची एक व्याख्या चुकीची झालेली आहे. पण तरीसुद्धा एवढी मोठी शक्ती, 2 मंत्री 2 आमदार, खासदार, राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता आणि वरून येणारा भरपूर पैसा, त्याचा योग्य विनियोग अथवा त्याचा योग्य लाभ जनतेपर्यंत पोहोचला असं मी म्हणत नाही. आज स्मार्ट सिटी चे 1000 कोटीपेक्षा जास्त पैसे आपल्या सोलापूरला मिळाले. पण ते कुठं, आधीचं सोलापूर आणि आजच्या सोलापूरमध्ये काय फरक दिसत नाही. फक्त आपण सुशोभीकरणावर जे सुशोभीकरण केलं त्याच्यावर आम्ही ते स्मार्ट सिटीतून काम झालेलं आहे. नेमके डेव्हलपमेंटची नेमकी व्याख्या काय? आपल्याला चांगलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन, हे आरोग्याशी निगडीत असणारे हे 2 मोठे प्रश्न. त्या प्रश्नाकडे आपण लक्ष देऊन करायला पाहिजे. ते पैसे जैसे ते आहेत, पण बाकीचं आपण सुशोभीकरणावर जर खर्च करू आपण केलो म्हणू तर त्याचा पैसा योग्य ठिकाणी गेला असं म्हणत नाही. आपण जर याच्यामध्ये पाहिलं आप्पासाहेब, आपली भाजपाची जी 5 वर्ष सत्ता होती, या 5 वर्षाची कारकीर्द तर भाजपाची पाहिली, त्याच्यामध्ये महापालिकेत फक्त गटबाजी पाहायला मिळाली. याच्यामध्ये आपण जर पाहिलं स्थायी समितीचा सभापती आपल्या पक्षाचा तिथं करता आला नाही. विदाउट स्थायी समिती सभापती पूर्ण 5 वर्ष आपण महानगरपालिकेमध्ये काढली. कधी नाही ते महापालिकेत सत्ता आली, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की पद मिळालं पाहिजे, पण स्थायी समिती सभापती आपण तिथं देऊ शकलो नाही. ही एवढी मोठी नामुष्की आपल्या पक्षावरती आली. मग आपल्याला कसं म्हणता येईल हे गटबाजीच्या नादामध्ये हे केवळ हे सगळं राहून गेलं आणि 5 वर्षाची सत्ता आलेली, तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचं काम देखील करता नाही. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी डेव्हलपमेंटच्या बाबतीत अथवा आर्थिक विषयावर बोललो की आता आपल्या महापालिकेत सत्ता, आपल्याला फंडिंगपासून जे लाभ लोकांपर्यंत पोहोचला होते ते मिळालं नाही, या विषयावर बोललो. आता महानगरपालिकेत सत्तेमध्ये गटबाजीमुळं अनेक कामं रखडली अथवा ह्यातच 5 वर्ष निघून गेली, हे सर्व स्रोत आहे. म्हणजे आता आपणच कितीतरी वेळा ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहात. हे गटबाजीमुळं तर सुद्धा सोलापूरचं नुकसान झालेलं आहे, फार मोठं नुकसान, आणि पक्षाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं ह्या आता ही सगळी जी कामं, आर्थिक विकासाची कामं रखडण्यामध्ये हे गटबाजीसुद्धा कुठंतरी अडथळा ठरलं आहे असं का आपण निष्कर्ष करू नये.
एक दिला ना एक मनाने जर आपण सगळे हे सगळे निष्कर्ष म्हणजे दिसलंच ना लोकांना, हो, आहे ना. सरळ दिसलं ना. मी तेच म्हणतो ना. निष्कर्ष काढण्याचे काय, सर्वच तुम्ही स्थायी समिती सभापती निवडताना फॉर्मची पळवापळवी झाली त्यावेळेस. स्थायी समितीची सभापती निवड झाली नाही साहेब, स्थायी समितीच अस्तित्वात येऊ दिली नाही. ती समितीच अस्तित्वात आली नाही, सभापती होण्याचा प्रश्न येतोय कुठं. एवढंच नाही तर आपण ते शहरात विकास कामाच्या सोयीसाठी महानगरपालिकेमध्ये झोन व्यवस्था केलेली आहे. आमची एक पद्धत आहे, झोन आखते, प्रत्येक झोन वाईज विकेंद्रीकरण करून विकास काम होतात. ते झोनची रचना सुद्धा त्या 5 वर्षात कधी झाली नाही. त्यामुळे हे विस्कळीतपणा, आपण एवढ्या मोठ्या संख्येनं सत्तेत असून, सगळ्या केंद्रात राज्यात आमचे नेते असून, राज्यात शहरात 2 मंत्री असून देखील आपण महानगरपालिकेमध्ये व्यवस्थेनुसार व्यवस्था आपण व्यवस्थित करू शकलो नाही. ते कुठंतरी आपल्या त्याला कारणीभूत आपणच आहोत. जनतेने तरी आम्हाला दिलखुलासपणे निवडून दिलं होतं, बहुमताने निवडून दिलं होतं. त्याचा उपयोग आपल्याला करून घेता आला नाही असं म्हणावं लागेल. नाही, आपण म्हणतो 2 मंत्री सोलापूर शहराला मिळाले आणि त्या काळात म्हणजे गटबाजी बी पाहायला मिळाली 2 मंत्र्यांची. आणि त्याच्यानंतर तेच आपल्याला महानगरपालिकेत देखील तो गट सक्रिय झाले होते. 2 गटाचे 2 गट सक्रिय होते. आणि एवन सभागृहामध्ये विरोधी पक्ष बाजूलाच राहिला. सभागृहातली जर आपण भाषणं पाहिली तर महापौरांवर देखील, आपल्या सत्तेतला महापौर आहे, महापौरांवर देखील अगदी खालच्या पातळीवर बोलण्याची वेळ आपल्याच सदस्यांनी केली. म्हणजे इथंपर्यंत जाऊन तो पक्षांनी अख्ख्या सोलापूर शहर आणि महानगरपालिकेतला सभागृहातला हा तमाशा शहरवासियांनी पाहिला. आणि याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही एक शब्द वापरलात, मी म्हणू शकत नाही तमाशा, पण त्याचा म्हणजे गटबाजीचा जे दर्शन तिथं महानगरपालिकेमध्ये 5 वर्षे झालंय की विरोधी पक्षाने आमच्यावर टीका करण्याआधी आम्हीच एकमेकाशी मांडत होतो, ह्याचाच तिथं जास्त गोंधळ होत होता. त्यामुळं विकास कामं आमच्या मूळ मुद्द्यापासून ते सभागृहच भरकटला आणि योगायोगानं पक्षाला त्याच्यावर कंट्रोल करता आलं नाही. आता मुद्दा याबद्दल एक मी बोलू शकतो. आता तिथं जाणारे जे नगरसेवक म्हणून जाणारे जे कार्यकर्ते असतात तिथं, मग असं जर कारभार होत असेल, मग ते त्यांचा दोष आहे की त्यांना गटागटात विभागणाऱ्या नेत्यांचा दोष आहे, पक्षाचा दोष आहे का त्यांची इनमॅच्युरिटी. जे आम्ही पाठवतो ते नगरसेवक असतील, ते लोकप्रतिनिधी असतील, ते जनतेचे असतात. ते कुठल्या पक्षाच्या एकदा निवडून गेले की ते पक्षाचं नाही, ते सभागृहाचे नगरसेवक आहेत. आता शहराचे ते प्रतिनिधी असतात, ते पदाधिकारी असतात, शहरासाठी मिळून काम करायला पाहिजे. तिथं जर ते होताना दिसत नाही, फक्त एखाद्या नेत्याच्या अथवा ह्या अंतर्गत गटबाजीमुळं जर असं चित्र होत असेल तर स्वाभाविकपणे कोणाला तर दोष द्यावं गरजेचं आहे. आम्ही कमी पडलो, आमचे नेते कमी पडले असं म्हणावंच लागणार आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये आपली सत्ता होती, या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेत काम करण्यास आपला भाजपा पक्ष अपयशी ठरला असं आपल्याला म्हणायचं आहे का? बिलकुल अपयशी ठरलं. ज्या मगाशी म्हणलं तर मी, आमचे सत्तेच्या जमेच्या बाजू केंद्रापासून गल्लीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलं आहे, आम्ही सत्तेत आहोत, एवढा पैसा भरून यायला लागला आहे, त्याचा उपयोग जर आम्हाला शहरवासियांना करून देता येत नसेल तर आम्ही कमी पडलो. मग म्हणजे आम्ही अपयशीच स्वाभाविकपणे. कारण एवढ्या मोठ्या, कारण आम्ही काँग्रेसवर ह्याच गोष्टीची टीका आम्ही त्यांच्यावर करत होतो. आधी मी विरोधी पक्षनेता म्हणून केलो, विरोधी पक्षनेता नगरसेवक व्हायच्या आधी सुद्धा आम्ही अनेक आंदोलनं करत होतो. गेली अनेक वर्षे 95-96 पासून मी जे काम करत, पक्ष म्हणून आम्ही अनेक आंदोलनं करत होतो. मग रस्ते खराब झाले, पाणीपुरवठा विस्कळीत झालं, कचरा व्यवस्थापन बरोबर नाही, अथवा भ्रष्टाचार, कुठल्याही एखादा विषय मिळाला तर तातडीनं आपलं पक्ष आंदोलन करत होतो, आम्ही सहभागी होत होतो. मग ते केंद्रातल्या राज्यातल्या विषयावर सुद्धा आम्ही अनेक आंदोलने केली आहेत, स्थानिक विषयावर सुद्धा आम्ही अनेक आंदोलन केलेली आहेत. आणि ज्या वेळेला आम्हाला संधी मिळत आहे त्यात सुधारणा जर आम्ही करू शकत नाही तर आम्ही कमी पडल्याशिवाय हे होत नाही ना. तर ते आम्ही बदल काय करून दाखवलो सत्तेत येऊन, एवढ्या मोठ्या ताकदीनं सत्तेत येऊन आम्ही काय बदल करून दाखवू शकलो नाही. मग ते आम्ही अपयश म्हणाला का, मग काय चुकीचं काय, मग अपयशीच होतो. आम्ही हे स्वीकारायला पाहिजे, मी तर स्वीकारतो, पण हे कुठंतरी थोडं राहून गेलं, हे प्रत्येकाने स्वीकारावं लागतं आहे. आपण जर ह्याच्यामध्ये अजून एक पाहिलं, पक्षांतरा जर मुद्दा पाहिला, अनेक नेते, काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येत आहेत. दिलीप मानेंचा प्रवेश असेल, विनोद भोसलेंचा प्रवेश असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही विद्यमान नगरसेवक सध्याचे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात इनकमिंग भाजपमध्ये चालू आहे. मग असं असताना
मध्यंतरी प्रणित शिंदेने जी टीका केली की काँग्रेस मुक्त सोलापूर शहर होत नाही तर भाजप हा काँग्रेस युक्त होत आहे, याच्याबद्दल काय सांगा? एक आहे की जर इतर पक्षाचे लोक पक्षामध्ये येत असतील तर त्यांना कंडिशनली घ्यायला पाहिजे. ठीक आहे, कसं शेवटी एखादा ताकदीचा नेता असेल तर त्या नेत्यांना सुद्धा आता नावासह घ्यायचं असेल तर अगर दिलीप माने साहेब माजी आमदार आहेत, चांगले मोठे नेते आहेत, त्यांनी जर पक्षात येत असतील तर त्यांचं असं त्या मोठ्या नेत्यांचं स्वागत करायला काहीच हरकत नाही. त्यांनी पक्षात यायला पाहिजे आणि पक्षाचे ध्येय धरून स्वीकारत असतील तर बिलकुल स्वागत करायला पाहिजे. पण त्याचा परिणाम आपल्या पक्षावर होता कामा नये, तेही तेवढंच खरं आहे. कारण त्यांना येताना शेवटी तेही नेते आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आग्रह असणार आहेत आणि भाजपची जुनी काय करायला पाहिजे ह्या गोष्टी आधीच. आणि विशेष म्हणजे हे जे नेते यायला लागलेले आहेत ह्या स्थानिक पातळीवर कमी मानेसाहेब तरी राज्य पातळीवरून ते पक्षात आलेले आहेत. काही आता नगरसेवक माजी नगरसेवक आहेत ते स्थानिक पातळीवर नाही, ते सुद्धा त्यांच्या संमतीशिवाय होत नाही, राज्याच्या संमतीशिवाय होत नाही. जर पक्षाचं धोरण ह्यांना पक्षात घ्यायचं असेल तर त्यामागचं नेमकं धोरण काय ते राष्ट्रीय आपले प्रदेश कार्यकारिणी सांगू शकेल, प्रदेशाध्यक्ष सांगू शकतील, तर मोठे नेते सांगू शकतील. पण ते चुकीचं असं मला वाटत नाही. पण त्यांच्या पक्षप्रवेशाने कुठेतरी पक्षामध्ये वाद सुरू झाला आहे. बिलकुल वाद. आता कसं दोन आहे, नेत्यांमध्ये संख्या वाढली तर थोडंफार कुरबुरी होतात, एकमेकाशी स्पर्धा वाढते. मग जे आमच्यासारखे काही नवखे इच्छुक आहेत, 2-4 वर्षापासून 5 वर्षांपासून काम करतात, त्यांना थोडं अडचणीत वाटायला लागलं आहे. मग त्यामुळं ते आंदोलन वगैरे केले की घेऊ नका वगैरे. नाही, ते आंदोलन करणं हे विषय नाही. त्या प्रदेशाच्या आता आम्हाला जर काही वाटत असतो त्यावेळेला आम्ही प्रदेशाकडे जात होतो की त्यांच्यापुढं गाऱ्हाणे मांडत होतो की साहेब हे चुकायला लागलं. मग त्यांनी आमची समजूत काढत होते आणि त्याची मागची कारणं सांगत होते. हे सुद्धा वरची जाऊन सांगून हे आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका, नेत्यावर अन्याय, कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देऊ नका, निष्ठावंतर अन्याय होऊ देऊ नका, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून त्यांच्याही कानावर घालायला पाहिजे. आणि त्याचं मागचं नेमकं धोरण काय ह्या लोकांना स्वीकारण्यात, ते धोरण त्यांचं काहीतरी निश्चितच असेल ना. आज केंद्रातच, राज्यातच नाही, केंद्रात सुद्धा अनेक लोकांना भाजपामध्ये घेत आहेत, इतर पक्षाच्या लोकांना चांगले पक्ष वाढत आहेत. आज जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आता इनकमिंग सुरू झालं. ह्याच्या आधीच जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्ही असं अभिमानानं सांगत होतो. आणखी मोठा होतोय पक्ष आणि गर्दी वाढल्यावर थोडंसं होणार आहे. त्यामुळं इथल्या नेत्यांचं कौशल्य आहे की मग ह्या वेळेला निष्ठावंत कोण हे सांगायची जबाबदारी येते. आपण एकंदरीत ह्या सर्व गोष्टी पाहत असताना आपण देखील विरोधी पक्ष नेता होता आणि 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली. हद्दवाढ होऊन जवळपास आज 30 वर्षाचा कार्यकाळ लोटला. जर तिथली परिस्थिती त्या अगोदरची पाहिली आणि आत्ताची परिस्थिती जर पाहिली, आपण या महत्त्वाचा पाणी पुरवठा विषयाकडे आपण बोलतोय. पाणी पुरवठ्याच्या विषयावर बोलत असताना आपण देखील पाहिले त्यावेळेस 60 MLD पाणी आपल्याला औज बंधाऱ्यामधून येत होतं. 70 ते 75 MLD आपल्याला पाकणी जलशुद्धीकरण म्हणजे उजनीद्वारे आपली पाईपलाईन आहे तिथून ते मिळत होतं आणि 10 MLD पाणी आपल्याला हिप्परगा तलावातून मिळत होतं. असं जवळपास 140च्या आसपास MLD पाणी आपल्याला सोलापूर शहराला मिळत होतं. पण आज पाण्याचे सोर्स आपल्याकडे वाढलेले आहेत, समांतर जलवाहिनी आपल्याकडे झालेली आहे. हे पाण्याचे सोर्स वाढलेले असताना देखील आज देखील सोलापूर शहरवासियांना पाणी पुरवठ्याच्या सारख्या संकटाला तोंड द्यावं लागतं. आपण जर पहिला आपण हद्दवाढ भागात आहात, हद्दवाढ भागामध्ये 8 दिवसाला पाणी येतं आज, आणि सोलापूर शहरामध्ये 3 ते 4 दिवसाला पाणी मिळतं. काय सांगाल याच्याबद्दल? मुळामध्ये तुम्ही जे सांगितलं की आपले सोर्स, पाण्याचे सोर्स जे आहेत, पाकणी आहे, औज बंधारा टाकळी आहे आणि हिप्परगा आहे. ह्या तिन्हीतून मिळून जवळजवळ 130 ते 135 MLD पर डे. MLD म्हणजे मिलियन लिटर पर डे. हो, दर दिवशी 135 MLD पाणी मिळतं आपल्याला आजही. हां, त्यातून काही त्या विडी घरकुलला काही पाणी जात असेल, काही इंडस्ट्रीला जात असेल, काही लिकेज असतील. असं जरी गृहीत धरलं की वरचे 35 MLD आपण ह्या घटकांना वाटत असू अथवा पाणी कुठं जात असेल दुसऱ्यांना देत असू तर किमान 100 MLD आपल्याला मिळतं आहे सोलापूर शहराला. आपल्या शहराची लोकसंख्या आज साधारणतः 12 ते 13 लाख आपण गृहीत धरू, म्हणजे परफेक्ट सांगू शकत नाही. आम्ही होतो त्यावेळेला 10-11 लाखापर्यंत होती. आज 12 ते 13 लाख लोकसंख्या जर गृहीत धरलो, एक शासनाचा अथवा एक
कायद्याने असं एक मानक ठरवलेलं आहे, एक प्रमाण ठरवलेलं आहे की कुठल्याही नागरिकाला पर हेड 135 लिटर पाणी सरकारने प्रोव्हाइड करावं, म्हणजे मिळाला पाहिजे. कमीत कमी तेवढा पाणी त्या नागरिकाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. जर 100 MLD पाणी आपल्याला जर रोज मिळत असेल तर 13 लाख लोकसंख्येला आपण 135 भागलो तर त्यांना लागतंय किती पाणी? ते 39 म्हणजे जवळजवळ 140 MLD पाणी आपल्याला पर डे लागतंय. आपण एक दिवसाआड जरी दिलं तर 70 MLD मध्ये आपण एक दिवसा एका भागाला एक दिवसात म्हणजे 2 भागामध्ये 70 MLD मध्ये आपण शहराला पाणी पुरवठा करू शकतो. अर्धा शहराला आपल्याला पाणी मिळतं 135 MLD आणि आपली गरज पण आहे 135 MLDच, 150 MLDची आहे. पण आता समांतर जलवाहिनी अजून 70-75 MLD पाणी वाढलेत ना आपल्या शहराच्या. ते अजून विषय वेगळा आहे, ते तरी फार मोठा विषय आहे. आपल्याला खरं म्हणजे समांतर जलवाहिनी आधी करायला पाहिजे होतं का तिथली पाणी पुरवठा वितरण व्यवस्था चांगलं करून घ्यायला पाहिजे होतं. आधी आम्ही होतो त्यावेळेला पाण्याचा सोर्स एवढाच होता, 100-125 MLD होतं. त्यावेळेला म्हणत होते स्टॉक करायला जागा नाही, अनेक टाक्या बांधले गेलेले आहेत. शहरामध्ये स्टॉक व्यवस्था नाही असं म्हणू शकत नाही. जरी असेल पण फार थोड्या पाण्यासाठी ते कमी असणार आहे. पण आज एक मी दावा करतो, मी दाव्यानं सांगू शकतो, आहे त्या वितरण व्यवस्थेमध्ये, आहे त्या पाणीमध्ये आजच्या घडीला एक दिवसाआड संपूर्ण शहराला पाणी जवळ किमान 2-2.5 ते 3 तास आपण देऊ शकतो. ही व्यवस्था आज आहे, तेवढी क्षमता आहे आपली. अजून ती समांतर जलवाहिनी जर आली असेल तर आपण रोज पाणी द्यायला पाहिजे 4-5 तास, ते अतिरिक्त पाणी. त्याच्यासाठी ह्यांनी वितरण व्यवस्था नाही, टाक्याची क्षमता नाही, मग ते करून हे आणायला पाहिजे अथवा ते कुठंतरी एकत्रितपणे करायला पाहिजे होतं. आत्ताची जी वितरण व्यवस्था आहे महानगर प्रशासनाची, आपण जर पाहिजे त्यांनी स्काडा प्रणाली आणली, जवळपास 70-80 कोटी रुपये स्काडा प्रणालीवरती खर्च केला, म्हणजे कुठल्या भागाला किती पाणी जात आहे हे सर्व जर पाहिलं तर त्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजीचा महानगरपालिकेने वापर केलेला आहे. पण आपण जर पाहिलं तुमची जी वितरण व्यवस्था आपण म्हटल्याप्रमाणे काही भागाला दिवसभर पाणी चालू असते, काही भागाला रात्रभर पाणी चालू असते, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. काही भागाला 4 तास मिळतं, काही भागाला 3 तास मागत. हे जे वितरण व्यवस्थेतल्या चुका आहेत कुठेतरी हे सांभाळा म्हणजे याच्यामुळे बी खूप मोठा परिणाम दिसून येतो पाणी पुरवठ्याचा. काय सांगाल? मला हेच म्हणायचं आहे, ते पाण्याचं वितरण व्यवस्थेमध्ये त्रुटी जी आहेत ना, आपण व्यवस्थेमध्ये लोकांना पाणी व्यवस्थित वाटप का करू शकत नाही? सगळं काय मी म्हटलो की एक दिवसाआड सुद्धा मी अर्धा शहर, म्हणजे आज अर्धा शहर दुसऱ्या दिवशी अर्धा शहर पाणी पुरवठा करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. मग रात्री दिवसा हे विषयच यायला नाही पाहिजे. फार म्हणजे सहजपणे आपण देऊ शकतो, पण एक करण्याची इच्छा नाही का करण्याची क्षमता नाही असं म्हणू शकत नाहीत. मी तर म्हणत नाही करण्याची क्षमता नाही, करण्याची इच्छा नसेल कदाचित. आणि त्याच्यावर महानगरपालिकेवर एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सरकार म्हणून नियंत्रण आमच्यासारख्याचं असलं पाहिजे. ती नेते नियंत्रण कदाचित नाही. आता आम्ही तिथं कमी पडत असू, त्यांना लोकप्रतिनिधींना भरपूर अधिकार आहेत. त्या अधिकाराचा वापर जर त्यांनी केले, अनेक गोष्टी कधीच सुधारून जायला पाहिजे, कधीच व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यामुळं कुठंतरी त्यांच्यावर कंट्रोल करणारे सुद्धा जर कमी पडत असतील तरी सुद्धा हे विस्कळीतपणा असू शकतं. ती जबाबदारी पण घ्यायची जबाबदारी आमची पाहिजे असं मला वाटतं. पाणी पुरवठ्याबरोबर अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे तो आपण जर पाहिलं परिवहनचा विषय एक अतिशय महत्त्वाचा आहे. सोलापूरच्या अगदी आपण जर पाहिलं परिवहन व्यवस्था म्हणलं की तिथं गोरगरीब विद्यार्थी असतील, गोरगरीब नागरिक असतील. आपल्या सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे आणि विडी कामगारांचं शहर म्हणून कामगार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये आहेत. आणि आज जर पाहिलं परिवहन व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे. एक ही बस आपल्या सोलापूर शहरामध्ये कुठेतरी आपल्याला दिसते. असं असताना आज सोलापूर शहरामधून शिवाई चौकातून आपल्याला समजा जोळे सोलापूरला जायचं असेल रिक्षा करून 150-200 रुपये रिक्षाला घेतात आणि हे ते टोडकमुळे असं असताना आपण परिवहन व्यवस्था कुठेतरी व्यवस्था चांगली गोरगरिबांना व्यवस्था द्यायला पाहिजे कमी पैशामध्ये. हे जर असं असताना देखील आज या कुठेतरी या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. परिवहन व्यवस्था पूर्णतः डबगायला म्हणजे कोलमडलेली, बंदच झाली. कुठेतरी एक बस दिसते आणि आपण एकीकडे म्हणतो की जे आपल्या शहरातील विद्यार्थिनी आहेत, मुली आहेत, त्यांना मोफत बस सेवा द्यायची. त्यासाठी आपण बघितलं असेल महिला बाल कल्याणमध्ये 1 कोटी रुपयाचा निधी देखील ठेवला होता परिवहनला देण्यासाठी की जी मुलींना मोफत बस सेवा द्यायला पाहिजे. पण तुमच्या शहरात बसच नाही.
आणि जर मग मोफत सेवा आणि कामगारांना सेवा कशी त्याला देणार अर्थच राहत तुम्ही? नाही. याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मुळामध्ये परिवहन सेवा ही जे आज ज्या स्थितीत आहे, डबकायला का जवळजवळ शून्यावर ते जीवन म्हणजे व्हेंटिलेटरवर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण परिवहन सेवा हे अचानक नाही, गेल्या अनेक वर्षापासून ही व्यवस्था हळूहळू ते डबकायला येऊन ते संपल्यात जमा झालेलं आहे. पण कसं आहे, कुठली हे जनतेसाठी जी आणि ती सेवा क्षेत्र आहे, ती सेवा जर लोकांना द्यायचं असेल तर तिथं होणारी गुंतवणूक, त्यातून मिळणारं उत्पन्न आणि लोकांना मिळणारी सेवा ह्याचं सांगड घालून करताना लोकांच्या सेवापेक्षा त्या परिवहनचा लाभ नेमकं कुणाला मिळाला आणि ते डबगायला यायचं कारण काय, कुठल्या चालत आता आज तुम्ही म्हटलं तर का अनेक लोक आहेत की ज्यांना बसची गरज आहे, त्यांना नाईलाजानं आहे का ऑटोला जावं लागतं, रिक्षानं जावं लागतं, अथवा त्यांची व्यवस्था ती करून घेतात, नाईलाज आहे. पण पुन्हा फिरून तिथे जातं लोकप्रतिनिधींनी या बाबतीत की प्रोजेक्ट तयार करायला पाहिजे की बाबा आपण कसली सेवा द्यायला पाहिजे. मी तर म्हणतो, आता तुम्ही विषय काढला तर मी एक असं सुचवू शकतो की मिनी बस घ्या, आधी विद्यार्थ्यांसाठी सुरू करा. पहिलं स्टेप, प्रत्येक रस्त्याला शाळेच्या वेळामध्ये 2-3 दुपारी, सकाळी, संध्याकाळी जे 3 टायमात शाळा भरतात सुटतात त्यावेळेला मिनी बसेसचे जे आज स्कूल बस खाजगीमध्ये चालतात, आता एका मुख्य रस्त्यावर जे गोरगरिबांसाठी बसेसची गरज आहे, जे रिक्षानं जायची ज्यांची क्षमता नाही, तर स्कूल बसने जायची ज्यांची क्षमता नाही, अथवा महिला कामगार वर्ग आहेत, अशा त्या भागामध्ये अशा एका मिनी बसची त्या लोकांसाठी एक प्रायोगिक तत्वावर एक 50 बस घेऊन त्याची व्यवस्था सुरू करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे आज परिवहन समिती पण असते, पण ते नेमकी समिती काय करतात, मी होतो परिवहन समितीवर 1999 ते 2002 पर्यंत मी परिवहन समितीवर देखील काम केलेलो आहे. त्यावेळेला चांगली बस व्यवस्था होती, कारण होते चांगले लोक, पण त्यानंतर डबकायला आलं, ते संपलं. त्याच्याकडं एक वेगळ्या अँगलनी बघून त्याने प्रोजेक्ट म्हणून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. भविष्यात करायला पाहिजे, करता येत आहे. आप्पासाहेब, परिवहन व्यवस्थेबरोबर आपण जर पाहिलं, आपल्याकडे महानगरपालिकेकडे भरपूर विभाग आहेत आणि ते सोलापूर शहरामध्ये काम करत असताना कुठंतरी प्रशासनावरचा अंकुश हा कमी झालेला आहे लोकप्रतिनिधींचा, तो दिसत नाही. प्रशासन आपण जर पाहिलं या 8 वर्षा काळामध्ये एक मनमानी पद्धतीने कारभार पाहत आहे. एक शिक्षण मंडळाची अवस्था घ्या आपण. शिक्षण मंडळाची जर अवस्था झाली, सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत, या शाळेमध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी शिक्षण घेतात, सामान्यांसाठी, पण त्यांना तितक्याच दर्जाचं, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही. आपण पाहतो आज इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, शिक्षणाचं बाजारीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि असं असताना देखील आपण चांगल्या दर्जाचं ना इंग्लिश मिडियमचं शिक्षण देखील आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो, पण तसं होत नाही. एकीकडे आपण आधुनिक टेक्नॉलॉजी वापरतो आणि सगळीकडे एकीकडे एक चांगला शिक्षण व्यवस्थेला आपण दुसरीकडे पाहत असताना इकडे मात्र प्रशासनाची, पालिकेची शिक्षण मंडळाची अवस्था, आपण या अवस्थेबद्दल काय सांगा? मुळामध्ये हे शाळाचे अनेक वर्षापासून आहे, शिक्षण मंडळ फार जुन्या आपल्या महानगरपालिकेच्यापासून, तर जसं परिवहनची अवस्था आहे तशीच अवस्था शिक्षण मंडळाची अवस्था आहे. त्यामुळे आणि आजकाल पालकांचं कल खाजगी शाळांमध्ये घालण्याचं प्रमाण जास्त आहे. पण त्यामुळं गोरगरिबांना जे शिक्षण व्यवस्था मिळायला पाहिजे ते थोडं वंचित राहतात, अथवा क्षमता नसल्यामुळं शिक्षणापासून सुद्धा वंचित राहतात. लाभापासून जर राहील को एखादा पालक देतील चांगल्या शाळेमध्ये, पण ह्या गोष्टी त्याच्यासाठी सुद्धा मी होतो हे शासन स्तरावरून हे गाईडलाईन मिळायला पाहिजे की शिक्षण व्यवस्था जर करायचं असेल, शेवटी आम्ही फक्त पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन हे एवढं देतो म्हणजे महानगरपालिकेची जबाबदारी संपली असं होत नाही, अथवा लोकप्रतिनिधीची जबाबदारी संपली असं होत नाही. त्यांना सर्वांगीण लाभ मिळाला पाहिजे, सगळेच लाभ मिळाला, परिवहनची सुद्धा त्यांना लाभ मिळाला पाहिजे, सर्वसामान्यांना शिक्षणाचा सुद्धा लाभ मिळाला पाहिजे. ह्या शिक्षण मंडळ आहे, परिवहन समिती आहे, मग ह्या समिती नेमकं करतात काय? आज महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेलो तर नगरसेवकाची जबाबदारी आहे व काही सर्वसामान्यांसाठी जे मूलभूत सोयीसुविधावर त्यांचं फोकस जास्त असतं. तसं शिक्षण समिती असेल, परिवहन समिती असेल, त्यांनी त्यांचं खातं सुधारण्यासाठी का त्यांच्याकडे प्रोजेक्ट तयार केलेत का, काय ब्ल्यू प्रिंट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत एक आराखडा तयार करून त्याच्यावर काम, कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ह्या सगळ्या गोष्टी सुधारू शकतात, पण जर बिघडले असतील तर कोणीतरी आमच्या तुमच्यासारखा एखादा सर्वसामान्य आता त्या व्यवस्थेतले माणसंच जबाबदार असणार आहेत. शहरातलं जर एक परिस्थिती आपण पाहिली, आपण शहराचा विकास आराखडा करताना एक चांगल्या पद्धतीचा आराखडा व्हावा असं सगळ्यांनाच वाटत असतं,
आणि आता आपला DP प्लॅन झालेलाच आहे सोलापूर शहराचा. त्याच्यामध्ये अनेकांनी चुका काढल्या, कुठली आरक्षण कुठे टाकल्यात. याच्या अगोदरची आपण जर आरक्षण पाहिली तेच आरक्षण डेव्हलप करता आलं नाहीत महापालिकेला. अशी काही आरक्षणं होती ते डेव्हलप झालेच नाहीत. आणि पुन्हा विकास आराखडा करत असताना त्यांनी एक चुकीच्या पद्धतीचा विकास आराखडा केला. असं शहरवासियांवरून उठाव झाला. आपल्याच भागातून महानगरपालिकेवर मोर्चा देखील निघाला. कारण रस्ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आज सोलापूर शहरामध्ये आराखड्यामध्ये आज जर पाहिलं आपण रस्त्यावरची मोठ्या प्रमाणात अतिक्रमण दिसतं आहे. भाजी मंडया रस्त्यावरती बसताना दिसत आहेत. त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम होतं. सगळ्यांना याचा त्रास होतो. ह्या सगळी गोष्टी घडत आहेत. याच्याबद्दल तुम्ही कसं बघाल? विकास आराखडा हे एक माझ्या आवडीचाच विषय आहे. म्हणजे चांगलं, मी अनेक वर्ष त्या विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये काम केलो. मी शासनाला महानगरपालिका अनेक गोष्टी सुचवलो. माझ्या मते 1997ला पहिल्यांदा हद्दवाढीसह विकास आराखडा झाला. त्याच्या आधी महापालिकेचा शहरातला जुन्या शहराचा विकास आराखडा होता. 1997ला हद्दवाढ भागासह शहराचा विकास आराखडा झाला. आणि आमचा भाग जुळे सोलापूरचा भाग तो एक 700-750 हेक्टरचा एक म्हाडाचा एक बेल्ट होता. तेही 2004ला महानगरपालिकेत मर्ज झाला. आणि नुकतंच झालेला विकास आराखडा हा त्या सगळं एकत्रितपणे तिने विकास आराखडा जाहीर केला. त्यामध्ये सुद्धा मी अनेक गोष्टी सूचना केलेल्या आहेत. मुळात विकास आराखडा हे शहराच्या भविष्यासाठी सुटसुटीतपणे सुव्यवस्थित राहणीमानासाठी केलेला विकास आराखडा असतो. आपण एखादं घर बांधताना व्हेंटिलेशन असतील, खिडक्या असतील, हॉल असतील, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण जसं घेतो, आपण त्या घरामध्ये रिलायबलपणे म्हणजे आरामशीरपणे आपल्याला राहता यायला पाहिजे, समाधानाने जगता यायला पाहिजे. तसं विकास आराखडा सुद्धा हे शहराचा एक घराची रचना आहे की भविष्यामध्ये यावर आपण काम करून विकास आराखडा या पद्धतीनं व्हायला पाहिजे. त्यामध्ये अनेक रस्ते ठेवले जातात. सगळ्यात मोठी चूक म्हणत नाही, म्हणजे आपण कमी पडतो कुठं. विकास आराखडा महानगरपालिकेने आधी तयार करतात. जाहीर नोटिसा देऊन मग त्यात सूचना हरकती मागवल्या जातात. त्याच्यावर सुनावणी होऊन पुन्हा कंटिन्यू होतं, दुरुस्ती होईल तर जेवढं होईल. पण हे शेवटी शासनाकडे जाऊन शासन मंजुरीचं अंतिम मंजुरी असतं. मंजूर होऊन ज्या त्या शहराला जातं आहे. त्यामध्ये अनेक रिझर्वेशन्स ठेवतात. विशेषतः महत्त्वाचे रिझर्वेशन प्लेग्राऊंड असतील, हॉस्पिटल असतील, नाट्यगृह असतील, लोकांच्या रोजच्या गरजा, भाजी मंडई असतील, लोकांसाठी रोजच्या गरजेचे जे आरक्षण आहेत ते आधी त्यांनी डेव्हलप करायला पाहिजे. आणि ह्या जमिनी खाजगी जमीन आहेत. आज हद्दवाढ भागामध्ये जे काही विकास आराखडा झालेला हद्दवाढसह, त्यामध्ये हद्दवाढ भागातील हे आरक्षण ज्या ज्या जमिनीवर आहेत ह्या सगळ्या जमिनी खाजगी आहेत. हे नुसते आरक्षणच नाही तर अनेक मोठे रस्ते DP रोड आहेत ते सुद्धा खाजगी जमिनी आहेत. आणि हे 1997ला झालं असेल. त्याच्यामध्ये 2 वेळा विकास आराखड्याची दुरुस्ती झाली, म्हाडाचं आणि महापालिकेचं मिळून. त्या आरक्षणाची जागा संपादन करणे हे महानगरपालिकेची आणि शासनाची जबाबदारी आहे. तर एकही जागा लोकहितासाठी जर जागा संपादन करून घेत नसतील तर त्याचा लाभ लोकांना मिळणारच नाही. कागदावर विकास आराखडा राहून सोलापूर शहराला काय लाभ मिळणार आहे? एखादा प्लेग्राऊंड आहे, ते प्लेग्राऊंड खाजगी मालकीचं आहे. तो मालक काही काळानंतर विरोध करून स्वीकारतो की माझा प्लेग्राऊंड होणार आहे, मला त्याचा मोबदला मिळून घ्यायला पाहिजे. पण ती जागा शासन अथवा महानगरपालिका संपादित करणं गरजेचं आहे. पण केलं जात नाही. आज 30-35 वर्ष होत आली हद्दवाढ भागाला. हद्दवाढ होऊन 23 वर्ष होऊन गेले तरीसुद्धा त्यामध्ये किती जागा संपादन केले महानगरपालिकेने. मग त्यामध्ये त्यांनी ऑप्शन केले TDR घ्या. हे ऑप्शन होऊ शकत नाही. हे विकास आराखडा शासनाकडे जाऊन मंजूर करून आणताना त्यामधल्या आरक्षणासाठी लागणारी भूसंपादनासाठी लागणारी रक्कमसुद्धा महापालिकेने आणि शासनाने उभं करणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या विकास आराखड्यात त्या आरक्षणाचा लाभ लोकांना मिळू शकतो. एकंदरीत जो हा आराखडा आहे चुकीचा झाला असा. आराखडा जरी बरोबर असला तर त्याची इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी होत नसेल मग त्या आराखड्याला अर्थ काय राहत आहे? मी नवीन कपडे कपाटात आणून ठेवलो आणि मी वर्षानुवर्ष ते नेसतच नाही. मग जे एक उदाहरण देतो, कुठलाही लाभ आपल्याला मिळत असेल तर त्याच्यावर अधिकार ज्या लोकांचा असतं त्या लोकांना त्याचा लाभच मिळत नसेल तर कागदावर आपण आराखड्यामध्ये सगळ्या सोयी देतो पण प्रत्यक्षात देऊ शकत नाही. मग देण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचा विचार केला गेला पाहिजे. आपण आता या सर्वच गोष्टीवरती एक निवडणुकीच्या निमित्तानं ओहापोह करतोय, चर्चा करतोय.
आपण आता याच्यामध्ये मी एक तुम्हाला आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतोय. आणि एक आणखी थोडंसं बोलायची इच्छा आहे विकास आराखड्याच्या बाबतीत. मध्यंतरी गेल्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शहरातील काही भागामध्ये घराघरामध्ये पाणी घुसलं अथवा पाणी साचलं, त्याचा त्रास लोकांना झाला, फार मोठ्या प्रमाणात त्रास झाला. मग एक 15 दिवस महिनाभर सगळी यंत्रणा राबत होती त्या बाबतीत की ह्याला काय करावं. मग शेवटी प्रशासनाने असा एक निष्कर्ष काढले की नाले नसल्यामुळं, विकासात नाले नसल्यामुळं हे पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळं हे आपत्ती उद्भवली. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, मी 2013ला त्यावेळेला ते म्हाडाचे ते रिवाईज होत होता, त्यावेळेला मी शासनाकडं महानगरपालिकेला नाल्याची गरज किती आहे सोलापूर शहर विकास आराखड्याला या बाबतीत पत्र दिले, सूचना केलेल्या आहेत. आणि ते जर नाले केले गेले नाहीत, मी स्वतःहून केलेलं आहे विकास आराखडा करताना, ते जर नाले केले गेले नाही तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, हे आपत्ती येणार आहे. 2013ला दिलेल्या पत्रात नमूद केलो मी. आणि मी तर डिझाईन करून दिलं होतं. होटगी रोडचा जो नवोदय नगर पट्टा बेल्ट आहे मुलतानीच्या पुढचा, ते सुद्धा मी मार्ग आखून दिलं होतं, ह्या ठिकाणी आपत्ती होणार आहे. आणि जुळे सोलापुरातील जे मंत्री चंडकपासून ते त्या म्हाडा कॉलनीपासून ते सुद्धा मी असं मार्क करून दिलं होतं की इथं आपत्ती निर्माण होणार आहे. पण त्यात सुधारणा झाली नाही. आणि पुन्हा विकास आराखड्यामध्ये पुन्हा सूचना केलो, तरीही झालं नाही. ज्या वेळेला हे प्रत्यक्ष आपत्ती निर्माण झाली त्यावेळेला आता त्या नाले टाकण्याचं काम त्यांनी केले. म्हणजे विकास आराखडा कुठंतरी तिथंही कमी पडलेत, आपली प्रशासन यंत्रणा कमी पडली. ह्या सगळ्या गोष्टी वेळीच करायला पाहिजे होतं, त्यामुळे झालं. त्यामुळे विकास आराखडा व्यवस्थित करणे आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आरक्षणाचे क्षेत्र संपादन करून त्याचा लाभ लोकांना मिळवून देणे. आणि ह्याच्यासाठी फंडिंग आमदार खासदार हे राज्यस्तरावर केलं तरच हे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या स्तरावर हे होणार नाही. मग हे सगळे आरक्षण कागदावरच राहतील, मग त्या विकास आराखड्याला किंमत शून्य राहील. आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण आता आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना एक शेवटचा प्रश्न आहे आप्पासाहेब तुमच्यासाठी. एक आपल्या प्रभागातील नगरसेवक नागरिकांनी कसा असायला पाहिजे, कसं निवडून द्यायला पाहिजे, काय बघून तुम्ही त्याच्याकडे निवडून देताना महानगरपालिकेमध्ये आपले प्रश्न तो व्यवस्थित मांडणार आहे का, प्रभावी आपले प्रश्न सोडवू शकेल का, आपल्या प्रभागातील विकास तो करू शकेल का, काय बघून नागरिकांनी त्यांना मतदान करावं, आणि याच्याबद्दल काय संदेश द्याल तुम्ही सर्वांना मतदारांना. तसा एक चांगला नगरसेवक आपल्याला महानगरपालिकेत पाठवायला पाहिजे प्रत्येकाने. त्यामुळं लोकांनी काय करायला पाहिजे असा तुमचा प्रश्न आहे. ही गोष्ट माझ्यापेक्षा तुम्ही एक पत्रकार म्हणून अनेक वर्षापासून पाहत आहेत, अनेक सभागृह पाहिलात, अनेक नगरसेवकांना तुम्ही पाहिलेला, तुम्हाला त्या बाबतीत व्यवस्थित आकलन आहे. तुम्ही त्याचा निष्कर्ष तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही एक पक्षाचा कार्यकर्ता अथवा लोक म्हणून तुम्ही मला विचारताय, हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे. तसं म्हणजे आपण लोकप्रतिनिधी निवडताना आजकाल मुळात राजकारणाची थोडी व्यवस्था अलीकडच्या काळामध्ये असं कुठं चुकत गेलं आहे. लोकप्रतिनिधी निवडताना तो प्रतिनिधी जो उमेदवार असतो, मग त्यामध्ये ते आधी मग तो जात पाहिलं जात आहे, मग पैसा पाहिलं जात आहे, मग गटबाजीतून उमेदवारी दिली जाते, मग तो किती सक्षम आहे यापेक्षा त्याला माझा प्रतिनिधी म्हणून तिथं जायला पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळं योग्य प्रतिनिधी किती जातात तिथं हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण निवडून देणारा प्रतिनिधी कसं सक्षम असला पाहिजे, त्याला काय जाण आहे, महानगरपालिकेच्या प्रश्नाची जाण आहे, विकासाची जाण आहे, त्या गोष्टीचा करायला पाहिजे. आणि सगळ्यात एका वाक्यात सांगतो, कोणीही उमेदवार तो त्या पक्षाशी किती लॉयल आहे हे तपासला तर 50% लक्षात येत आहे की तो उमेदवार नगरसेवक होण्यासाठी पक्षाचं काम करतो का लोकांच्या हितासाठी पक्षाचं काम करतो, नगरसेवक व्हायची इच्छा आहे त्याची. ह्या गोष्टीचा विचार लोकांनी निश्चित करायला पाहिजे. लोकांनी प्रगल्भपणे विचार करून आपला लोकप्रतिनिधी जायला पाहिजे. मी सभागृहात असताना एक गोष्ट बोललो होतो, म्हणजे आवश्यकता म्हणून सांगायला नाही पाहिजे तसं, म्हणजे कुणाला तरी वाईट वाटेल. मी सभागृहात असताना असं कुठंतरी सभागृहात काही वादविवाद होत असताना मी एकदा तिथं बोललो होतो की आम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा सभागृहात येतो त्यावेळेला 10 लाख लोकसंख्येचे प्रतिनिधी म्हणून 100 जण इथं आम्ही आलेलो आहे. जवळजवळ 1 लाख लोकांमागं एक प्रतिनिधी असं सरासरी आहे. आम्ही नगरसेवक म्हणून तिथं सभागृहात आहे, तर आम्ही तिथं लाखाचा प्रतिनिधी असताना आमचं वर्तन कसं असलं पाहिजे नगरसेवक म्हणून.
आम्ही तिथे कसं वागलं पाहिजे हे आम्हाला भान असायला पाहिजे. नाहीतर असं होईल, एखादा आमचं चांगलं परफॉर्मन्स असेल तर सभागृहातील इतर नगरसेवक, इतर पक्षाचे अधिकारी अथवा प्रशासनातील अधिकारी हे निश्चित त्यांचं लक्ष वेधलं जात आहे की हा जो नगरसेवक आहे तो कुठल्या प्रभागातून निवडून आलेला आहे, त्याचा परफॉर्मन्सवर आहे. मग ते दोन्ही तऱ्हेचे परफॉर्मन्स असू शकतात. एक चांगला कार्यकर्ता, चांगला नगरसेवक म्हणून सुद्धा आम्हाला गणलं जात आहे, म्हणून कुठल्या भागातून निवडून आलेला हा नगरसेवक आहे असंही बोललं जाईल, कारण तो चांगला आहे. आणि एखादा परफॉर्मन्स काहीतरी चुकत असेल नगरसेवकाचं तर ज्या बाबतीत हे बोललं जाईल ते तो कुठल्या भागातून आलेला आहे, म्हणजे तो प्रतिनिधी कुठल्या भागातून आलेला आहे, त्या भागाच्या नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे असं म्हटलं जाईल. ह्याचा अर्थ असं निघत आहे. म्हणून नागरिकांनी, आम्ही जे मतदारांनी नगरसेवक म्हणून निवडून पाठवताना आपण पाठवलेला प्रतिनिधी हा परफेक्ट असला पाहिजे, अभ्यास असला पाहिजे, निस्वार्थ असला पाहिजे, नॉन करप्ट असला पाहिजे. ह्या सगळ्या तपासावं लागणार आहे. नाहीतर उघडपणे निवडणुका आले म्हणून आपण मतदान केलं, मुळामध्ये आपल्या देशाची आहे 50 ते 60% लोकांचंच ते व्यवस्था आहे. बाकीचे जे मतदान करतात एवढ्यांचंच यांच्या लोकांवर, अशा लोकांवर देश चालल्यासारखी अवस्था आहे. त्यामुळे लोकांनी जेवढे काय असतील, जे कोणी मतदान करेल, आपण पाठवलेला प्रतिनिधी योग्य असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, भेदभाव न करणारा असला पाहिजे आणि लोकहिताचं काम करणारा लोकप्रतिनिधी असला पाहिजे. हे तपासून पारखून पाठवायला पाहिजे, मतदारांनी मतदान करायला पाहिजे असं आवाहन करतो. नक्कीच आज आपण या ठिकाणी आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक अभ्यासू माजी नगरसेवक आप्पासाहेब चौगुले यांनी आमच्या या खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहराचा विकास असेल, सोलापूर शहरातील ज्या नागरिकांना ज्या आपण बेसिक सोयीसुविधा देतो, याच्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज, ह्या तर बेसिक सोयीसुविधा हे नागरिकांना देणं हे महापालिकेचं आद्य कर्तव्य आहे, ते मिळालंच पाहिजे. परंतु याच्या पलीकडे जाऊन सोलापूर शहराचा विकास आराखडा असेल, याच्यानंतर पर्यावरण व्यवस्था असेल, आरोग्य विभाग असेल, शिक्षण मंडळाच्या सोयीसुविधा असेल, असे अनेक प्रश्नावरती आज आप्पासाहेब चौगुले यांनी या ठिकाणी सडेतोडपणे आपलं प्रखर मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. खरं तर पक्षातील अंतर्गत गटबाजीवर देखील त्यांनी या ठिकाणी मत मांडलं. त्याचा इतर आपल्या विकासावर काय परिणाम झाला, महानगरपालिकेमध्ये काम करताना काय अडचणी आल्या, अशा अनेक गोष्टींचा उहापोह इथं आप्पासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरं तर ते हद्दवाढ भागातले एक प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आणि 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यानंतर आजही तिथली परिस्थिती काय आहे, आजही तिथं ड्रेनेज व्यवस्था आज पोहोचलेली नाही, आजही तिथं उघड्या गटरे आपल्याला हद्दवाढ भागामध्ये पाहायला येते. अशा अनेक नरक यातना तिथं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, तिथल्या नागरिकांना भोगावे लागतात. आणि यामुळंच आता 2026च्या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक आपल्या प्रभागातील नागरिकांनी एक योग्य नगरसेवक, एक चांगला नगरसेवक, एक अभ्यासू नगरसेवक, जेणेकरून तो सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न सोडवू शकेल आणि चांगल्या पद्धतीनं जे मतदान आपण केलेलं आहे त्या मतदानाला आपल्याला न्याय मिळवून देऊ शकेल, असाच योग्य नगरसेवक आपण निवडून पाठवा असं या ठिकाणी आवाहन केलं आहे. त्याबद्दल आज आप्पासाहेब तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.